नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी यशच्या रूममध्ये आलेली असते. कारण कावेरीला टेन्शन आलेलं असतं. यशसाठी लिहिलेली चिठ्ठी यशने वाचलेलीच नाही आहे. मग ती चिठ्ठी गेली कुठे असा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि त्यामुळे ती चिठ्ठी दुसरं कुणाच्या तरी हातामध्ये लागण्यापेक्षा ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये यावी असं कावेरीला महत्त्वाचं वाटतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी यशच्या रूममध्ये ड्रॉवरमध्ये, उशीखाली, बेडवरती, साईड ड्रॉवरमध्ये सगळीकडे ती आता चिठ्ठी चेक करत असते. घाईघाईने संपूर्ण रूममध्ये ती शोधत असते, पण तिला ती चिठ्ठी कुठेही सापडत नाही. आणि अचानकपणे त्या रूममध्ये इथे विद्याची एंट्री झालेली असते. विद्या आल्यानंतर ती विचारत असते, काय झालं कावेरी वहिनी, तुम्ही यश भाऊजींच्या रूममध्ये काय शोधताय? तुमची काही महत्त्वाची वस्तू हरवली आहे का? तेव्हा कावेरी म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे, मी सहजच आले होते. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, हो का, तुमचं काहीच हरवलेलं नाही आहे महत्त्वाची वस्तू? तेव्हा कावेरी म्हणते की नाही, असं का विचारताय तुम्ही? तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते, तुम्ही हे शोधताय का? आणि ती चिठ्ठी विद्याच्या हातामध्ये लागलेली असते. या गोष्टीचा विचार कावेरीने केलाच नव्हता की ही गोष्ट संपूर्ण घरामध्ये विद्याला कळेल असं तिला वाटलंच नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश आपल्या माला म्हणत असतो की मा, आज मी खूप खुश आहे. आपल्या निशाचं लग्न ठरलं आहे मा, आपल्या निशाचं लग्न. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो ना, आपल्या निशाचं लग्न ठरलं आहे आणि किती छान जोडीदार मिळालं आहे तिला. तेव्हा यश म्हणत असतो की मा, आपल्या निशाचं लग्न ठरलं आहे, त्याच्यामध्ये तिला चांगला जोडीदार मिळाला आहे, हे सुद्धा सगळं खरं आहे. आणि तिचं नशीबसुद्धा खूप चांगलं आहे. जे तू काही बोलतेस ते सगळं बरोबर आहे. पण मा, मला काय वाटतं माहिती आहे का, निशाच्या नशिबाबरोबर इथे आपण त्याचं क्रेडिट थोडंफार कावेरी वहिनीलासुद्धा दिलं पाहिजे ना. कारण कावेरी वहिनीने ते करून दाखवलं जे आपण केलंच नाही. तर इथे ती स्वतः गेली होती मकरंदकडे आणि तिने सांगितलं की आपली निशा किती चांगली आहे ते. म्हणून तर त्यांनी सगळ्या गोष्टी इथे स्वीकारून मगच आपल्या निशाला लग्नासाठी होकार दिलाय ना. तेव्हा इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, त्या मुलीविषयी माझ्याशी काही बोलू नकोस, कारण ती मुलगी मला खोटारडी वाटते, म्हणून माझा काही तिच्यावरती विश्वास नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ती चिठ्ठी असते जी कावेरीने यशसाठी लिहिलेली असते. ती चिठ्ठी विद्याच्या हातामध्ये लागलेली असल्यामुळे ती चिठ्ठी कावेरी तिच्या हातातून घेते आणि तिचं वाचन सुरू करते. आणि ती म्हणते की विद्यावहिनी, ही चिठ्ठी तुम्हाला कशी काय सापडली? तेव्हा कशी ती चिठ्ठी सापडली हे विद्या कावेरीला सांगते. जेव्हा इथे सुलक्षणा आलेली असते एक पांढरा रुमाल घ्यायला, तेव्हा तिच्या हातामध्ये इथे कावेरीने लिहिलेली चिठ्ठी लागते. आणि तेव्हाच तिथे विद्या सुलक्षणाला बोलवायला आलेली असते. घाईघाईने आल्यानंतर तिचा धक्का माला लागतो आणि सुलक्षणाला धक्का लागल्यानंतर पाण्याचा ग्लास खाली पडतो. त्यामुळे सगळं पाणी खाली सांडतं तर सांडतं, सुलक्षणाच्या हातातली चिठ्ठीसुद्धा खाली पडते. चिठ्ठी खाली पडल्यानंतर इथे आता मा म्हणजे सुलक्षणा विद्यावरती चिडते आणि म्हणते, काय हा धांदरटपणा? बरं ठीक आहे, हे पांढरं कापड मी घेऊन जाते, तू एक काम कर, इथे जे काही आता सगळं सांडलं आहे ना, हे सगळं व्यवस्थित पुसून घे, नाहीतर कुणाचा तरी पाय इथून घसरायचा आणि कुणीतरी पडायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विद्याच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागलेली असते, जी चिठ्ठी कावेरीने लिहिलेली असते. त्याच्यामध्ये कावेरीने आपलं नाव लिहिलेलं असतं, आपल्या गावाचं नाव लिहिलेलं असतं. आणि ती म्हणते की मी इथे कावेरी उदय धर्माधिकारी म्हणून जरी राहत असले तरीसुद्धा मी खरी कावेरी नाही आहे. माझंसुद्धा नाव कावेरीचं आहे, पण मी काऊची मैत्रीण आहे. कावेरी आणि उदय भाऊजी हे दोघंजणं नवरा बायको आहेत आणि त्यांचा मुलगा चिकू आहे. तर इथे आता कावेरी म्हणत असते की माझ्याबरोबर अशा काही गोष्टी घडल्यात ज्या मला याच्यामध्ये नमूद कराव्याशा वाटत आहेत. आता मी तुम्हाला सांगते की या घरामध्ये माझं येण्याचं कारण काय. तर इथे तुम्हाला जो मुलगा मकरंद वाटतोय, मकरंद पाटील, त्याचं खरं नाव मंदार भालेराव आहे. आणि त्या मुलाबरोबर माझ्या वडिलांनी लग्न ठरवलं होतं. तर आमच्या दोघांची ओळख इथे आता गावामध्ये झाली होती आणि म्हणून माझ्या वडिलांना तो चांगला मुलगा वाटला आणि त्याच्याबरोबर माझं लग्न ठरलं होतं. पण त्याने माझ्याबरोबर लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी केलं होतं. त्याला माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हवी होती.
त्यानंतरला लग्न ठरल्यानंतर त्याने माझ्या वडिलांची सही प्रॉपर्टीच्या पेपरवरती घेतली आणि माझ्या वडिलांना त्याने मारून टाकलं, सत्य समोर यायला नको म्हणून. त्यानंतरला माझ्या वडिलांचा खून केला, त्यांच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्या, त्यांना मारूनही त्यानेच टाकलं. पण त्यांना मारल्यानंतर सगळा आळ त्याने माझ्यावरती टाकला. सगळा आळ माझ्यावरती टाकल्यानंतर इथे गाववाल्यांना मी चुकीची वाटायला लागले. सगळे माझ्यावरती नको नको ते आरोप करायला लागले. मी प्रॉपर्टीसाठी माझ्या वडिलांना मारले असा त्याने माझ्यावरती आरोप केला होता. गावकऱ्यांना मी इतकं समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा सगळे माझ्यावरती चिडले होते. तेव्हा इथे उदय आणि काऊ दोघांनी मला सांगितलं की तू माझ्याबरोबर चल म्हणून. ते दोघेजणं मला त्यांच्याबरोबर इथे घेऊन येत होते पुण्यामध्ये. त्यानंतरला येताना तो दुर्दैवी अपघात आमच्याबरोबर घडला आणि तेव्हा ते दोघेजणं त्या जंगलामध्ये गायब झाले आणि मी आणि चिकू आम्ही दोघेजणं एका बाजूला पडलो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने घडलेला सगळा प्रकार त्याच्यामध्ये लिहिलेला असतो. काऊने माझ्याकडून जाता जाता वचन घेतलं होतं. तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी आता वाचते की नाही मला माहिती नाही, पण तू माझ्या चिकूची काळजी घे, माझ्या चिकूला या सगळ्यांपासून वाचव, माझ्या चिकूची आई हो. तेव्हा इथे आता कावेरीने वचन घेतलेलं असतं की तू चिकूला सोडून कुठेही जाणार नाहीस म्हणून. आणि मी गावामध्ये परत जाऊ शकत नव्हते म्हणून मी चिकूला घेऊन तुमच्याकडे आले. आणि इथे आल्यानंतर तुमच्या घरातली शिस्त बघितल्यानंतर मला कुणीही या घरामध्ये ठेवून घेणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. कारण का काऊवरचा इथे माझा राग आणि त्याचबरोबर या घरामध्ये उदय भाऊजींना आणि कावेरीला न घेण्याचं कारण माझ्या लक्षात आल्यानंतर मी इथे फक्त सत्य सांगितलेलं नाही आहे की मी कोण आहे ते. बाकी मला या घरामध्ये राहून तुम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे. उलट मी तुमच्याशी खोटं बोलते, या गोष्टीचं ओझं माझ्या मनावरती आहे. हे सगळं तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे कारण मकरंद पाटील हा मंदार भालेराव या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी या घरामध्ये येतो आहे. माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही आहे, तो इथपर्यंत माझा पाठलाग करत आला आहे आणि आता त्याला धर्माधिकाऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी त्याने निशाची निवड केली या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मला त्रास देण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं कावेरीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. कावेरी म्हणते की तुम्हाला वाटत असेल की अचानकपणे मी हे सगळं का सांगते, कारण माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझं जे व्हायचं ते होऊ दे, फक्त सत्य समोर आलं पाहिजे, त्या मंदारचं सत्य बाहेर येऊ दे, कारण मला या घराला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे. माझा काही संबंध नसला तरीसुद्धा हे घर आणि या घराशी मी आता जोडली गेले. हे माझ्या काऊचं सासर आहे. माझा उदय भाऊजींबरोबर किंवा या घराबरोबर काहीही नातं नाही आहे. मी धर्माधिकाऱ्यांची सून नाही आहे, पण तरीसुद्धा हे घर मला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे, कारण तो मंदार माझा भूतकाळ इथे आला आहे तुम्हाला उद्ध्वस्त करायला. आणि हे आता मी तुम्हाला सांगते कारण हे सगळं थांबलं पाहिजे. सत्य कळल्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. कावेरी, असं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणते, विद्यावहिनी तुम्ही सगळं वाचलंत का? तेव्हा विद्या म्हणते, हो मी सगळं वाचलं आहे. तेव्हा विद्या म्हणते, का केलं तुम्ही असं कावेरी वहिनी, सांगा ना का केलं? तेव्हा ती म्हणते, हे बघा, मला असं वाटलं होतं की तुम्ही खूपच जास्त इथे धीराच्या असाल, खूपच जास्त मला तुम्ही संयमी वाटला होतात, पण मला आता कळलं आहे माझा तुमच्यावरती विश्वास बसला आहे कावेरी वहिनी, तुम्ही धीराच्या आहात, तुम्ही संयमीसुद्धा आहात. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की मी आहे ना तुमच्याबरोबर, माझी बहीण खरंच खूप धीराची आहे आणि खूप चांगली आहे. तुम्ही माझी बहीण आहात, मी तुम्हाला मनापासून माझी बहीण मानलं आहे. अहो तुम्ही कावेरी वहिनींच्या कुणीच नाही आहात, फक्त मैत्री आहात असं म्हणताय, पण मी तर म्हणेन तुम्ही मैत्रीच्या पलीकडे आहात. आपल्या मैत्रीसाठी कोण एवढं सहन करतं सांगा ना, कोण सहन करतं? इतका अपमान, इतकी बोलणी कोण ऐकतं? आणि चिकूवरती तर तुम्ही किती माया करता. मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही कावेरी वहिनी तुम्ही चिकूच्या आई नाहीत, असं मला खरंच वाटलं नव्हतं. अहो चिकूला तुम्ही किती माया लावता, जणू काही चिकू तुमचाच मुलगा आहे. एवढं कोण करतो आपल्या मैत्रीसाठी? तुमचं नातं हे मैत्री पलीकडचं आहे. पण खरं सांगू तुम्हाला कावेरी वहिनी, प्लीज तुम्ही हे सत्य सध्या तरी कुणाला सांगू नका. आणि यश भाऊजींना तर नकोच नको, कारण त्यांची खूप कोंडी होईल. त्यांना सगळं माहिती असूनसुद्धा ते काही करूही शकणार नाहीत आणि कुणाला काही सांगूही शकणार नाहीत. आणि जर मला कळलं ना की हे सगळं यश भाऊजींना माहिती आहे, मग त्या दोघांचं नातं पुन्हा तुटेलो. आणि या घरामध्ये आगीमध्ये तेल ओतणारी माणसं काही कमी आहेत का?
तेव्हा तुम्ही प्लीज आता सध्या तरी कुणाला काही सांगू नका. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, आणि त्या मंदारचं काय करू? तो मंदार आपल्या निशाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, असा विचार करू नका तुम्ही. आपण काहीतरी करूया ना. लग्न तर अजून झालेलं नाही आहे ना. मी आहे तुमच्याबरोबर. तुमची ही बहीण तुमच्याबरोबर आहे. आपण जरा थोडा विचार करूया की त्या मंदारचं नक्की काय करायचं. त्याचा खोटारडेपणा आपण सगळ्यांच्या समोर आणू. काहीही झालं ना कावेरी वहिनी, तरीसुद्धा आपण आपल्या निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. पण तोपर्यंत तुम्हीसुद्धा धीर धरा आणि सध्या तरी कुणाला काही सांगू नका, असं मला वाटतंय. तेव्हा इथे आता विद्याला सगळं माहिती असूनसुद्धा तिने व्यवस्थितरित्या कावेरीची अवस्था समजून घेतलेली असते आणि उलट तिला सपोर्ट करायचं सुद्धा ठरवलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी विद्याला मिठी मारते आणि रडायला लागते, कारण तिला त्या घरामध्ये एक चांगली मैत्रीण तर भेटलेलीच असते, पण एक चांगली बहीणसुद्धा भेटलेली असते आणि त्या गोष्टीचा इथे कावेरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. विद्याने तिला चांगला सल्ला दिलेला असतो की तुम्हाला जर या घरामध्ये राहायचं असेल तर सत्य आधी कोणालाही सांगू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता निशा बघा किती आनंदी दिसते. निशा चिकूला उचलून घेते आणि म्हणत असते, चिकू आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे का, कारण आज माझं लग्न ठरलं आहे. चिकू तू सांग ना, तुला आवडले का रे तुझे होणारे काका? तुला आवडलेत का ते? तेव्हा इथे चिकू मात्र निशाचं बोलणं ऐकत असतो, पण तो बोलणार तरी काय. पण तिथे यश आलेला असतो आणि यश निशाचं बोलणं ऐकतो. तेव्हा इथे यश म्हणत असतो की निशा, आज तुला रात्री झोप लागणार आहे ना, की फक्त डोळे उघडे ठेवून स्वप्न बघणार आहेस? तेव्हा निशा हसायला लागते. ती म्हणते, काय रे दादा मला चिडवतोयस? तेव्हा इथे यश म्हणत असतो की निशा, खरं सांगू का, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. मलासुद्धा तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. मकरंद खरंच खूप चांगला मुलगा आहे ना. त्याच्याबरोबर तुझं लग्न ठरलं आहे, तो तुला आनंदी ठेवेल, खुश ठेवेल. तेव्हा निशा म्हणत असते, हो ना दादा, आणि हे सगळं आहे ना मला एखाद्या स्वप्नासारखंच वाटतंय रे. म्हणजे मला विश्वाससुद्धा बसत नाही आहे की कुणीतरी एवढा चांगला मुलगा माझ्या आयुष्यात येईल आणि मला कुठल्याही कॉमेंट न करता मला पसंत करेल आणि मला मकरंदने पसंत केले स्वतःहून. या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो आहे. तेवढ्यात तिथे कावेरी आलेली असते आणि निशाला स्वप्नामध्ये इथे इतकं रंगून बघितल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं, कारण निशा एक चांगली मुलगी आहे, साधी भोळी आहे आणि ती मकरंदचे इथे आता स्वप्न बघते. या गोष्टीचं तिला वाईट वाटलेलं असतं, पण आता बोलणार तरी काय. सध्या तरी सत्य कोणाला सांगायचं नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता निशाचं लक्ष गेल्यानंतर ती म्हणत असते की कावेरी वहिनी, अगं लवकर इकडे. कावेरी वहिनी, आज मी खूप खुश आहे. हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. तू मकरंदला म्हणालीस ना की मी किती चांगली आहे ते. हे सगळं ना तुझ्यामुळे घडलं आहे. तू पुढे पाऊल टाकलंस म्हणून मकरंदने माझ्याबरोबर लग्नाला होकार दिला आहे. मला तुला आणि दादाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, कारण हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे. तुझ्यामुळे माझ्यावरती कुणीतरी एवढा प्रेम करणारा मुलगा मला मिळाला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, पण कसं आहे ना निशा, अगं लग्न ही खूप मोठी कमिटमेंट असते गं. म्हणजे तू मनापासून होकार दिलायस का? तुला जर नसेल करायचं तर नको करू. तेव्हा निशा म्हणते, नाही नाही, उलट या सगळ्या विषयांवरती आमचं बोलणं झालं आहे. मी त्यांच्याजवळ बोलले ना, तेव्हा घडलेला प्रकार इथे आता निशा कावेरीला सांगत असते. इथे निशा बाहेर येते आणि ती विचारते, तुम्ही खरंच मनापासून लग्नाला होकार दिलाय का? तुम्हाला माझ्याशी खरंच लग्न करायचं आहे? तेव्हा इकडे मकरंद तिला म्हणतो, हो मला लग्न करायचं आहे तुमच्याशी. तुम्ही मला खरंच आवडलात, पण तुमच्या चेहऱ्यावरती इथे मला आश्चर्य का दिसतंय? म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं आहे का मी लग्नाला होकार दिला आहे तर? तेव्हा इथे निशा म्हणते, हो मला आश्चर्यच वाटलं आहे, कारण याआधी जी मुलं मला बघायला आलेत ना, त्यांनी फक्त माझ्यावरती वाईट साईड कॉमेंट केलेत की मी चांगली दिसत नाही म्हणून, आणि तुम्ही सरळ मला लग्नालाच होकार दिला. या गोष्टीचं मला आश्चर्य तर वाटणारच ना, कारण मी इतकी पण सुंदर नाही आहे. तेव्हा इथे आता मकरंद म्हणत असतो, कोण नालायक मुलं तुम्हाला नकार देऊन गेले? अहो कोण ती वेडी माणसं आहेत जी तुमच्या दिसण्यावरती कॉमेंट करतात? तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. तुम्ही बघा ना माझ्या नजरेतून, मी माझ्या आरशाच्या नजरेतून तुम्हाला बघितलं आहे, तुमचं मनाचं सौंदर्य. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. आणि माणूस इथे त्याच्या सुंदरतेने चांगला ठरतो का? त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जास्त मॅटर करतं. माझ्यासाठी सुंदरता, ब्युटी हे सगळं मॅटर नाही करत. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा असतो. माझ्यावरती मला इथे प्रेम करणारी मुलगी हवी आहे. मला लग्न करायचं आहे. मला एक माझी जीवनसाथी घरामध्ये घेऊन जायचं आहे. शोपीसचं भावळं घेऊन जायचं नाही आहे मला.
तेव्हा माझं घर सांभाळणारी आणि माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी मला मुलगी हवी आणि तुम्ही त्या आहात, म्हणून मी तुम्हाला लग्नाला होकार दिला आहे. पण तुमच्याकडे बघून असं का वाटतंय, मी तुम्हाला पसंत नाही का? तेव्हा निशा म्हणते, नाही नाही, तुम्ही तर मला खूप आवडलात. तेव्हा कावेरी म्हणत असते, पण निशा, मला खरंच असं वाटतंय की तू पुन्हा एकदा विचार कर. तेव्हा निशा म्हणते, वहिनी, अगं तू नको माझी काळजी करू, मी खरंच मनापासून तयार आहे या लग्नाला, मलासुद्धा हे लग्न करायचं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे निशाच्या काळजीपोटी कावेरी तिला समजावत असते, पण इथे निशाला असं वाटत असतं की कावेरीला माझी काळजी वाटते की मी मनापासून होकार दिलाय की नाही. पण तिने मनापासूनच होकार दिलेला असतो. आणि इथे आता मकरंदला लग्न का करायचं आहे मंदारला, तर कावेरीच्या जवळ यायचं आहे म्हणून. आणि म्हणूनच इथे कावेरीला आता ब्लॅकमेल करण्यासाठी मंदारने एवढा मोठा डाव खेळलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता निशा मनापासून कावेरीला थँक्स म्हणत असते. तेव्हा कावेरी आपल्या मनात म्हणते की मला माफ कर निशा, मला तुझ्याकडून हा आनंद हिरावून घ्यावा लागणार आहे, कारण का त्याच्यामध्येच तुझं भलं आहे. मला तुझी काळजी वाटते बाळा, तू खूप साधी भोळी आहेस गं. तेव्हा इथे आता निशा तिला मिठी मारते. त्या दोघींचं बॉन्डिंग बघून यशला फार आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा म्हणत असते की चला, निशाचं लग्न ठरलं, आता आपण तिचं लग्न इथे अगदी रीतिरिवाजाप्रमाणे करायला मोकळे झालो. आता इथे पूजासुद्धा अगदी व्यवस्थित पार पडली, हो की नाही वहिनी? म्हणजे बघा ना, इथे आता विठ्ठलाने आपल्याला जणू काही प्रसादच दिला. इथे पूर्ण पूजासुद्धा पार पडली नव्हती आणि त्याच्या आधीच आनंदाची बातमी दिली, वहिनी आपल्या निशाचं लग्न ठरलं, आपल्या निशाचं लग्न. खरंच मला खूप आनंद होतो आहे. म्हणजे बघा ना, इथे मकरंद पाटील आले काय, आपल्या घरातले झाले काय, निशाबरोबर लग्न ठरलं काय, सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाप्रमाणे घडत आहेत. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, वहिनी अहो लग्नाची किती कामं बाकी आहेत, इथे लोकांना आमंत्रणं द्यावी लागतील, बस्ता करावा लागेल, त्यानंतरला आमंत्रणं तर आहेतच, पण त्याचबरोबर मानपान, लग्नाचा खर्च, लग्नाचा मेनू, संगीत, हळद, सगळंच बाई किती तयारी बाकी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा यमुना म्हणत असते की मी काय म्हणते मला आहे ना आपल्या निशाच्या लग्नामध्ये नवीन ज्वेलरी घ्यायची आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो तुला जे घ्यायचं आहे ते घे. तेव्हा इथे बाकीच्या आता जबाबदाऱ्या सगळ्या आहेतच, डेकोरेशन आहे आणि मला आपल्या निशाचं लग्न आहे ना एकदम रीतिरिवाजाप्रमाणे करायचं आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने मला आपल्या निशाचं लग्न करायचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, ए बाई, पौर्णिमा म्हणते, यमुना अगं वहिनींकडून सगळं शिकून घे, आपल्याला सगळ्या गोष्टी आता माहिती हव्यात, वहिनींना मदत करायला नको का? माझ्या निशाचं लग्न मला धामधूममध्ये करायचं आहे, माझी निशा नवरी होणार, वहिनी मला किती आनंद झाला आहे म्हणून तुम्हाला सांगू, आपण सगळं इथे आनंदाने करायचं. तेव्हा इथे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता इकडे कावेरी बघत असते. तिला फार वाईट वाटतं. सगळेजण इथे फक्त लग्नाबद्दल बोलत असतात की कशा पद्धतीने आहेर करायचा, कशा पद्धतीने हळद झाली पाहिजे, कसं काय सगळं करायचं, सगळं मॅनेजमेंट इथे यमुना करणार, यमुना सगळी तयारी करणार, डेकोरेशनचं ती बघणार, सगळ्या गोष्टींचा इथे आचार विचार चालू झालेला असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला आठवतं, तिला मंदार म्हणालेला असतो की मी धर्माधिकारी कुटुंब उद्ध्वस्त करायला येतो आहे, मी उद्ध्वस्त करणार, जा, मी तुला ओपन चॅलेंज देतो कावेरी, त्या धर्माधिकाऱ्यांना तू जाऊन सत्य सांग आणि मी सत्य सांगतो, कोण कुणावरती विश्वास ठेवते ना ते बघूया, तुझ्यावरती विश्वास ठेवतायत की माझ्यावरती विश्वास ठेवतायत ते आपल्याला कळेल, असं इथे मंदार कावेरीला म्हणतो. आणि कावेरीला ते सगळं बोलणं आठवतं. तिच्या मेंदूवरती इतका ताण येतो की तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा तिथे यश येऊन उभा असतो. यश बघतो तर इथे आता कावेरीला चक्कर आलेली असते. तेव्हा तो तिला पकडतो आणि विचारात पडतो की नक्की इथे कावेरीला चक्कर का आली. आणि कावेरी म्हणत असते की लग्न नाही, लग्न नाही, एवढंच ती म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांना पुढील भागामध्ये कावेरीने यशबरोबर मैत्री केलेली असते. ती म्हणते की मला तुमच्यामध्ये एक बेस्ट फ्रेंड सापडले आणि आपली ही मैत्री कायमस्वरूपी अशीच राहू दे. तेव्हा यश म्हणतो, ती तर राहीलच, पण आता मला सांगा, तुम्हाला मला काय सांगायचं होतं? तर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीची चिठ्ठी सापडलेली असते. तेव्हा यमुना म्हणत असते, मी तुला सांगितलं होतं ना की ही एक खोटारडी मुलगी आहे म्हणून.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणा खूपच जास्त कावेरीवरती रागवलेली असते आणि ती कावेरीचा हात पकडून तिला घराबाहेर काढते। तेव्हा कावेरी म्हणते मला माफ करा आणि ती जोरजोरात आता चिकूला बघून ओरडत असते, चिकू चिकू असं ती बाहेरून ओरडत असते आणि तिला घरातून बाहेर काढून आतमधून आता कडी लावून घेतलेली असते। तेव्हा कावेरी बाहेर उभी राहून आता चिकूचं नाव जोरजोरात घेऊन कावेरी रडत असते।